अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आज निघालेलो आहे मस्साजोगला। आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब मस्साजोगला येणार आहेत। सरपंच हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाची भेट घ्यायला येणार आहेत। मला तर वाटतं की मी जाऊन कुणाला मारून येऊ अशी माझी इतकी वेदना मला सहन होत नाही। काय केलं होतं आम्ही इतकं पाप ते आमच्यावर ही वेळ आलेली आहे आज। मला डायरेक्ट मला शासनाला सांगा, मी जाऊन त्याला सगळ्यांना मारून येईन इतकी माझ्यात हिंमत वाटायली आता मला। एवढं माझ्या लेकरानं काय केलं कुणाचं माझं लेकरू होतं। मी स्वयंपाक केला माझ्या लेकराला जेवायला झोपात सोडायला। फोन केला मी, जगात सध्या माझ्या देवासारखा माणूस कुठे सध्या भेटणार नाही असला। देव सध्या एखाद्या वेळेस आई करी, पण माझ्या माणसानं काही सध्या आई केली नाही। फक्त 5 रिंग वाजल्या म्हणलं तनु दादा फोन उचलत नाही रे। मला मी दादालाच बघायलो गाई, मला वाटलं इकडं तिकडं गेला असं, कुठंतरी केस मध्ये असलं कशाला माहित आहे। मला माहित असतं तर माझं गाव केवढं भरलेलं आहे। कुणाला तर सांगत होते, म्हणत होते काय करू, एका हरणीचं कसं पाडच नेलं या लोकांना, त्यांना काय होईल तरी बी म्हणलं काहीच नाही ना। कसं माझं वासरू नेलं, आमच्या त्या आईने काय करायचं आणि त्यांच्या बायकोनी काय करायचं आता। न्याय जरी मिळाला तरी समाधान नाही, पण अजूनच कशात काहीच नाही ना। एवढे दिवस होऊन पण तसंच करून सगळ्याला पाहायला भेटायला पाहिजे, आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे। लेकरं मी कसे सांभाळू, माझं लेकरू कसं सांभाळू, हिचे लेकरं कसे सांभाळू, माझा म्हातारा नवरा मी कसे सांभाळू। अधिकारी यांचं प्रथम त्याच टोल नाक्यावर अपहरण झालं। अपहरण झाल्याच्या नंतर त्यांना सोडून दिलं। सोडून दिल्याच्या नंतर 29 नोव्हेंबरला परत हे आरोपी विंडमिलच्या त्या गोडाऊनच्या तिथं आले। त्यावेळेस ही वाल्मिक कराड केजमध्ये रजिस्ट्रीसाठी इथं त्याच टायमिंगमध्ये हे इथं आले। आल्याच्या नंतर ह्यांनी तिथं 1 ते 2 कोटी रुपये द्या किंवा तुमचं काम बंद करा, मग त्या दिवशी धमकी देऊन ते परत गेले। परत गेल्याच्या नंतर 6 तारखेला आले। 6 तारखेला आल्याच्या नंतर अशोक सोनवणेला मारहाण हा प्रकार झाला। त्याच्यानंतर मग त्याच्यात आता हे समजा जो संतोष देशमुख जो गेला होता तो का स्वतःसाठी गेला नव्हता किंवा त्याला स्वतः काय त्याच्यातून समजा हप्ता घ्यायचा नव्हता। त्यांना खंडणी मिळाना गेली म्हणून मारहाण केली, आणि मारहाण केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या मस्साजोगच्या हे विंड बनवून आपल्याला काही मिळत नाही। इथलचे गावकरी त्यांच्या गावात हे गोडाऊन असल्यामुळं हे आपल्याला मिळू देत नाहीत, म्हणून त्यांना 9 तारखेला त्या टोल नाक्यावरच संतोष देशमुखचं घेऊन अपहरण करून त्याला अमानुष मारून त्याची हत्या केली। तर ह्या संदर्भात साहेब तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबाशी तर बोलून जर तुम्ही केंद्रातून जर या गोष्टीवर जर समजा तुम्ही प्रेशर आणलं तर 2 दिवसात ह्या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागू शकतो। आणि आमची विनंती, तुम्ही ह्या गोष्टीत स्वतः लक्ष घालून अमित शहा साहेबाशी भेट घेऊन ह्या गोष्टी तुम्ही बोललात तर 100% आम्हाला त्याचा विश्वास आहे की अमित शहा साहेब तुमचं ऐकून ह्या गोष्टीत लक्ष घालतील आणि ह्या गोष्टीचा पूर्ण निपटारा करतील।